आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा एक घटक पाहणार आहोत. तो म्हणजे आहे पहा सामाजिक शास्त्र. तर या व्हिडिओमध्ये आपण 5वी ते 10वी स्टेट बोर्डचे प्रश्न घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण पूर्णतः इतिहास हा विषय घेतलेला आहे. यामध्ये भूगोलचे काही इम्पॉर्टंट प्रश्न देखील आपण घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा सराव प्रश्नसंच ठरणार आहे. यामध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर घेतलेले आहे. जर आपल्याला स्पष्टीकरणासह पाहिजे असतील तर त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत राहील. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. हा फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्र स्पेशल प्रश्नसंच असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले? या ठिकाणी पहा, खोदवले आणि बांधले असे दोन प्रश्न आपल्याला वेगवेगळे विचारण्यात आलेले आहेत. तर वेरूळचं जे सुप्रसिद्ध कैलास मंदिर आहे हे खोदण्याचं जे काम आहे हे कृष्णराजा प्रथम जो आहे त्यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदाचा टाइम देखील देईल. त्यामध्ये आपण कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. सध्या जी सुरू आहे पहा महा TET, त्यासाठी हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणारे प्रश्न आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता? यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारतो पहा, विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे किंवा कोणी लिहिलेला आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आणि विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तर हा मराठी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिवरायांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणं आपल्याला ओळखायची आहेत. या ठिकाणी 3 ठिकाणं दिलेली आहेत पहा, कल्याण भिवंडी, विजयदुर्ग आणि मालवण. तर यांच्यापैकी जे छत्रपती शिवराय यांचं आरमार जहाज होती तर त्यांची ठिकाणं कोणती आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर अ, ब, क म्हणजेच कल्याण, भिवंडी, विजयदुर्ग आणि मालवण या तीनही ठिकाणी शिवरायांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणे आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा डॅश आहे. या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करण्यात आलेला आहे पहा, पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची जी क्षारता आहे तर ती क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कशी आहे? तर ती येते पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कमी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडलेले आहेत? मित्रांनो, आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर पंजाबमधील कोणती नदी? तर रावी नदी आहे. रावी नदीच्या काठावरती हडप्पा या ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत. तर यामध्ये प्रश्न असा विचारला होता की कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले आहेत? तर ते आहे रावी नदी. कधी कधी आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला होता की रावी नदी काठी पंजाबमधील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी अवशेष सापडले होते? तर ते आहे पहा हडप्पा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापून घेतलेलं आहे? या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या जगात म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया हा जो खंड आहे पहा, एशिया खंड हा पृथ्वीवर सर्वात मोठा खंड आहे. प्रश्न आपल्याला त्याच पद्धतीतला विचारला आहे, पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापून घेतलेलं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 33% एवढं. किती? 33% एवढं जे क्षेत्र आहे पृथ्वीवरील भूभागाचं ते एका आशिया खंडाचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? या ठिकाणी हा शब्द खूप महत्वाचा आहे पहा, कमीत कमी. हे जे चारही जिल्हे आहेत, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, तर हे चारही जिल्हे तेलंगणा राज्याच्या सीमेशी लागून आहेत, म्हणजे त्यांच्या बॉर्डरला बॉर्डर क्रॉस करते. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कमीत कमी, तर यांच्यापैकी सर्वात कमी बॉर्डर कोणत्या जिल्ह्याशी आहे?
तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर यवतमाळ जिल्ह्याची जी बॉर्डर आहे तेलंगणाशी जॉईन करणारी ही सर्वात कमी असणारी बॉर्डर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आर्य महिला समाज जे की स्त्री सुधारणेकरिता काम करत आहे, तर ते कोणी स्थापना केलेली आहे? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर डॅश टेकड्यांमध्ये स्थित आहे. मित्रांनो, आपल्याला टेकड्या आणि जे शिखर आहेत हे खूप वेळा परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत आणि टीईटीला हे खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. त्याच्या दृष्टिकोनातून आपण हे भूगोलाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत. तर सारामती हे जे आहे हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर आहे. तर ते कोणत्या टेकड्यांमध्ये येतं? तर ते येतं ऑप्शन क्रमांक 3 नागा टेकड्यामध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबार ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी पहा लेणी आपल्याला दिलेली आहे. लेणीचं नाव आहे पहा बराबार लेणी. तर बराबार ही जी लेणी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये स्थित आहे, जे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये ती खोदण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित झालेली आहे? पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांचा एक तह झाला आणि त्या तहानुसार जी की नदी आहे, एक नदी आहे अशी की ती सातारा आणि कोल्हापूरची बॉर्डर म्हणून काम करते. तर ती नदी आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 वारणा नदी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? मित्रांनो, राज्याभिषेक जो आहे महाराजांचा त्यावरती आपला 3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला? कोणत्या गडावर झाला? दुसरा आहे की कोणत्या साली झाला? आणि तिसरा जो आहे तर तो कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक आहे हा पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि कोणत्या गडावर झाला, कोणत्या साली झाला हे आपण उर्वरित व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे कोणी केले होते? ज्या महाराणी होत्या पहा ताराबाई यांचं खालीलपैकी एक जण असं वर्णन केलं होतं की बुद्धिमान आणि शहाणी स्त्री आहे असं त्यांचं वर्णन कोणी केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 काफी खान हा जो आहे यांनी वर्णन केलं होतं पहा महाराणी ताराबाईंचं बुद्धिमान आणि शहाणी स्त्री असं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते? मित्रांनो, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पहा जे काही 6 ते 8 असे किल्ले आहेत त्यांचे जुने नावं आणि त्यांचे नवीन नावं जे आहेत ते काय काय आहेत असं आपल्याला विचारण्यात आलं होतं. आणि त्याचा एक आपण फोटो देखील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी ग्रुपची देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा. तर खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या अशा प्रमुखाला डॅश म्हणत असत? पहा या ठिकाणी आपण हा प्रश्न जो आहे एक वेळा आपण प्रश्न हा कम्युनिटीमध्ये घेतला होता. तर त्या ठिकाणी मुकादम असं आपल्याला उत्तर जवळपास 40% लोकांनी दिलं होतं. पण लक्षात ठेवायचंय श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12,000+ जे आहे पहा स्टेट बोर्ड प्रश्नसंच, तर त्या पुस्तकामधून आपण जशास तसा हा प्रश्न घेतलेला आहे. पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात? या ठिकाणी पहा काय विचारलंय, एक जर विकसित देश असेल आणि तो देश दुसऱ्या अविकसित राष्ट्रावरती त्यांचं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करत पाहत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 4 त्याला साम्राज्यवाद असं म्हटलं जातं. पहा साम्राज्यवाद काय आहे? साम्राज्यवाद म्हणजे काय, तर एका विकसित देशाने एखाद्या दुसऱ्या अविकसित असणाऱ्या देशावरती त्यांचं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित करून देणं म्हणजे त्याला म्हटलं जातं साम्राज्यवाद.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, 1920 साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. 2 वेळा हा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला होता, पण एका वेळी आपल्याला वर्ष देखील विचारलं होतं. तर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जी आहे ती 1920 या वर्षी संपन्न झालेली आहे. ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर नागपूर या ठिकाणी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारने निजामांविरुद्ध जी पोलीस कारवाई केली होती त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? लक्षात ठेवा, त्याच कारवाईनंतर जे मराठवाडा मुक्ती संग्राम आहे तर ते झालेलं आहे. लक्षात ठेवायचे, भारत सरकारने निजामाविरुद्ध एक पोलीस कारवाई केली होती, त्या कारवाईला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर ऑपरेशन पोलो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पहिलं आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, तर त्या विधानावरून आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर आपलं विधान आधी पाहून घेऊया. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवलेली आहेत. ब काय आहे? जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. आणि तिसरं विधान काय आहे? भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. यातील योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर अ, ब आणि क हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगल जे आहेत ते राखीव ठेवलेली आहेत आणि जंगल जपण्यासाठी राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक देखील काम करतात. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा देखील लाभलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1920-1921 साली डॅश रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले होते. पहा, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. कधी? 1920-1921 साली रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लाहोर आणि मुलतान ही जी रेल्वे आहे या रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा या ठिकाणी काही अवशेष सापडलेले होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमध्ये शीखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहिब, त्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो, तर ते डॅश या शहरामध्ये स्थित आहे. यावर देखील आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की सुवर्ण मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर सुवर्ण मंदिर लक्षात ठेवा पंजाब या राज्यामध्ये स्थित आहे. जर आपल्याला विचारलं की कोणत्या शहरामध्ये आहे तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर या शहरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी जे शीख धर्म आहे त्यांचं पवित्र तीर्थस्थान आहे पहा सुवर्ण मंदिर या ठिकाणी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोम्यू डायस हा डॅश खलासी होता. म्हणजे तो कोणत्या देशाचा होता असंही आपल्याला एक प्रकारे विचारलं जाऊ शकतं. तर भारताचा शोध घेण्यासाठी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलोम्यू डायस हा कोणता खलाशी होता? तर हा होता मित्रांनो पोर्तुगीज खलाशी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 35 प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपला स्टेट बोर्ड पुस्तकातील आपण घेतलेले आहेत. कारण TCS मध्ये या प्रश्नांचा जास्त प्रमाणात उल्लेख करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जलस्तर हा जेथपर्यंत सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचतो तोपर्यंत असतो. या प्रदेशाची खोली सुमारे डॅश मीटर असते. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्या. आपल्यामध्ये टायपिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये. तर प्रश्न असा आहे, जलस्तर ज्या ठिकाणापर्यंत सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहोचत असतो त्या प्रदेशाची खोली कुठपर्यंत असते किंवा सूर्यप्रकाश पोहोचतो तितकं अंतर किती असतं? तर ते असतं पहा ऑप्शन क्रमांक 2 तर 200 मीटर इतकं पाण्यामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो पोहोचत असतो आणि त्या प्रदेशाची खोली असते किती? 200 मीटर. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आलेली आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. संयुक्त राष्ट्र संघटना यावरती आपल्याला नेहमी 1 ते 3 प्रश्न हे विचारले आलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वरील दिलेले सर्व जे योग्य आहेत. यामध्ये काय आहे पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेला बळ देण्यासाठी, संयुक्त राष्ट्र संघटनेचा विस्तार करण्यासाठी, कार्य व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. म्हणजेच हे तीनही जे ऑप्शन आहेत हे सर्व बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, लोकांना सहजपणे धर्म कळण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता? या ठिकाणी पहा, करण्यासाठीच्या ऐवजी धर्म कळण्यासाठी किंवा धर्म समजण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणती भाषा वापरली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अर्धमागधी ही जी भाषा आहे ही वर्धमान महावीरांनी वापरली होती, जेणेकरून लोकांना धर्म सहज पद्धतीने कळावा. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब किनारपट्टी लाभलेली आहे? आपल्या भारतामधील असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की त्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर गुजरात हे जे आहे राज्य, पहा गुजरात राज्याला आपल्या देशामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. यावरती आपल्याला महाराष्ट्रावरती एक प्रश्न विचारला जातो. पहा, तो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? महाराष्ट्र जे राज्य आहे याला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सर्वाधिक जास्त किनारपट्टी असलेलं राज्य गुजरात, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण होता? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा येणारा युरोपियन खलाशी कोण होता? यावरती आपल्याला मित्रांनो खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पोलीस भरतीला तर हा प्रश्न जवळपास दरवर्षी 1 ते 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, वास्को दी गामा हा जो आहे हा सर्वात पहिला युरोपियन खलाशी आहे जो भारतामध्ये पोहोचलेला आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भूमीय जीवसंहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते, तर जलीय जीवसंहती ही डॅश नुसार बदलत असते. पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. जमिनीवरील जी काही जीवसृष्टी आहे ती अक्षवृत्तानुसार बदलत जाते, त्याच पद्धतीने जल म्हणजे पाण्यातील जी जीवसृष्टी आहे ती कशानुसार बदलत असते? तर ती बदलत असते पहा पाण्याच्या खोलीनुसार. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, टुंड्रा जीवसंहती प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही? जो टुंड्रा प्रदेश आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही? तर त्यामध्ये मित्रांनो लांडगा हा जो आहे हा लांडग्याचा प्रकार त्या ठिकाणी नसतो. अस्वल, रेंडियर आणि लेमिंग हे जे तीनही प्राणी आहेत हे टुंड्रा प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी आहेत. लांडगा त्या ठिकाणी आढळत नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे? हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे. सम्राट अशोक म्हणजे आपण त्याला राजा अशोक म्हणतो किंवा सम्राट अशोक म्हणतो, तर यांनी शेवटचं युद्ध जे केलं तर त्या युद्धानंतर त्यांनी ठरवलं होतं की यानंतर कधीही युद्ध करणार नाही. असा जो निर्णय आहे तो कोणत्या युद्धाच्या नंतर त्यांनी घेतला होता? तर ऑप्शन आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तर ज्यावेळी कलिंगचं युद्ध झालं तर कलिंगच्या युद्धानंतर अशोक सम्राटांनी एक निर्णय घेतला होता की नंतर या युद्धानंतर कधीही युद्ध करायचं नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी डॅश साली मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली होती. मित्रांनो, यावर देखील आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, तर या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. ऑप्शन क्रमांक 1, तर 1849 हे जे वर्ष आहे किती? 1849. तर या वर्षी परमहंस सभेची स्थापना मुंबईत करण्यात आली होती. कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. तर आपल्याला याच ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर सरळ सरळ उत्तर आहे पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अमेरिकेच्या खंडाच्या शोधानंतर 1607 ते 1773 पर्यंत इंग्रजांच्या डॅश वसाहती उत्तर अमेरिकेत स्थापन झालेल्या होत्या. प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. पहा मित्रांनो, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास हा जो आहे खूप महत्वाचा आहे. तर अमेरिका खंडाच्या शोधानंतर इसवी सन 1607 ते 1773 पर्यंत इंग्रजाच्या एकूण किती वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन झाल्या होत्या? तर एकूण 13 वसाहती ज्या आहेत ह्या उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन केल्या गेल्या होत्या. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी शहीद व स्वराज्य ही नावे कोणत्या बेटांना दिलेली होती? कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी. नावं लक्षात ठेवा, पहिला आहे शहीद, दुसरा आहे स्वराज्य. कोणत्या बेटांना ही नावं त्यांनी दिलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावं दिलेली होती. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? हा देखील प्रश्न इतिहासातील खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रत्येक पोलीस भरतीला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज. आणि हा जो सत्यशोधक समाज आहे याची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1873 या वर्षी केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथात भारत व श्रीलंका यांच्या दरम्यानच्या परस्पर संबंधाविषयी माहिती आपल्याला अधिक मिळते? हा देखील खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे. असा कोणता ग्रंथ आहे की त्यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा जो संबंध आहे तर तो कसा आहे याची आपल्याला माहिती मिळून येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 2. एक म्हणजे आहे पहा महावंश आणि दुसरा म्हणजे आहे पहा दीपवंश. हे जे दोन ग्रंथ आहेत पहा, या ग्रंथामध्ये भारत श्रीलंकाचं जे काही संबंध आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती त्याची मिळून जाते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्वाचे 35 प्रश्न जे आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकाप्रमाणे विचारण्यात आलेले होते. तर या 35 पैकी किती प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी, त्यालाही जाऊन आपण जॉईन करा. त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.